मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल। अरे कोण आहे तिथे? बाहेर या लवकर। सिक्युरिटी काका हाती असलेल्या बॅटरीचा प्रकाश चमकवतच बोलत होते, पण तरी परत तिथंच तशीच हालचाल झाली। आता रात्रीचे साधारण 11 वाजले होते आणि ते झालेली हालचाल साधारण नव्हती, जणू ते खिडकी कोणी जोरात ओढली असावी अशी काहीशी ती हालचाल होती। पण हवेचं झुळूकही मुळीच नव्हतं। मग ती खिडकी कशी काय हलली? आणि त्यातच अपार्टमेंटमध्ये कोणीच राहतच नाही। अशा असंख्य प्रश्नांनी काका आता चांगलेच गोंधळले होते। कितीही ओरडून कितीही बॅटरीचा प्रकाश चमकवून ती हालचाल मुळीच मात्र बंद होत नव्हती। म्हणून काका काहीच न बोलता त्यांच्याच गेटवरील बाकावर बसलेले होते। घरची परिस्थिती खूपच नाजूक होती, म्हणून एवढ्या वयातही काकांना काम करणं पडत होते। का रे, आज बराच उशीर झाला? काकांचा मित्र तिथं येताच काका त्याला म्हणाले, अरे आज हॉस्पिटलला जाऊन आलो, मुलग्याला ताप भरला होता। काकांचा मित्र काकांना उत्तर देत म्हणाला। काकांनी घडत असलेला प्रकार त्यांच्या मित्रालाही सांगितला। काकांचा मित्र हसतच म्हणाला, अरे हवेच्या झुडकामुळे किंवा मांजर वगैरे असेल। पण काकांना माहीत होते ती खिडकी वेगळ्याच गतीने हलत होती, जणू एखादी स्त्री किंवा पुरुष तिला हलवत असेल। आता रात्रीचे साधारण 12 वाजले होते, म्हणून काका आणि काकांचा मित्र तिथंच त्या बाकावर जेवण करायला बसले। त्या बाकाजवळच तेवढा त्या लोखंडी पोलावर अपार्टमेंटच्या गेटवर एक लाईट लावलेला होता। तो तेवढाच प्रकाश तिथं त्या लाईटाचा होता आणि आजूबाजूला बघितलं तर फक्त काळाकुट्ट अंधार होता। रात्रीला तिकडं काळ्या कुत्र्याचे पिल्लूही फडकत नव्हते। अपार्टमेंटच्या शेजारी लोकवस्ती मुळीच नव्हती। दूरदूरपर्यंत फक्त अंधार आणि अंधारच दिसत होता। काकाच्या अपार्टमेंटला सिक्युरिटीचे काम करत होते। ते अपार्टमेंट कित्येक दिवसाचे बंद होते, पण ते का बंद होते, तिथं कोणी का राहत नाही, त्याचं कारण काकांना आणि काकांच्या मित्रालाही माहीत नव्हते। आता त्या दोघांचेही जेवण वगैरे आटपले। आता रात्रीचे 12:30 वाजले असतील। पूर्ण शांत वातावरण होतं। फक्त काकांचा आणि काकांच्या मित्रांचा गप्पा गोष्टीचा आवाज आजूबाजूच्या परिसरात गुंजत होता। त्यातच त्या अपार्टमेंटमध्ये असलेल्या त्या रूमच्या खिडकीचा आवाज असा येत होता, जणू ते खिडकी कोणीतरी उघडत आहे, बंद करत आहे। हा आवाज ऐकून काकांच्या तर पूर्ण अंगाचा थरकाप उडाला होता। अरे कोण असेल? काका घाबरतच त्यांच्या मित्राला म्हणाले। त्यांचा मित्र धीट होता। तो धीटपणे उत्तर देत म्हणाला, अरे मांजर वगैरे असेल, त्या रूममध्ये शिरली असेल, म्हणून कदाचित आवाज येत असेल। आपण नेमकं काय आहे ते बघायला हवे। काकांचं आणि त्यांच्या मित्राचं तेच काम होतं। रात्री अपरात्री अपार्टमेंटवर लक्ष ठेवायचं, म्हणून ते दोघेही हाती बॅटऱ्या घेऊन त्या आवाजाच्या दिशेने निघाले। हातातील बॅटरी इकडे तिकडे चमकून बघितली तर काळ्याकुट्ट अंधारात अपार्टमेंटमध्ये असलेले झाडे आणि त्या बिल्डिंगच्या खिडक्या खूपच भयानक वाटत होत्या। जसे जसे काका आणि काकांचा मित्र त्या आवाजाच्या दिशेने जात होते, तसा तसा तो आवाजही खूप भयानक ऐकू येत होता। जर मांजर वगैरे असती तर त्या आवाजाची गती काहीशी कमी तरी झाली असती, पण त्या आवाजाच्या गतीत आणखीनच वाढ होत होती। आता काका आणि काकांचा मित्र त्या आवाजाच्या दिशेने खूपच जवळ येऊन पोहोचले, तर तो आवाज बिल्डिंगच्या दुसऱ्या फ्लोअरहून येत होता। आता काकांनी हाती असलेल्या बॅटरीचा प्रकाश दुसऱ्या फ्लोअरवर चमकवला, तर तो काहीसा आवाज आता बंद झाला। अरे ती मांजरच आहे। बॅटरीचा प्रकाश चमकवल्यावरती शांत झाली। चल जाऊन बघू, काकांचा मित्र काकांना म्हणाला। पण काका मुळीच तिथं जायला नाही म्हणत होते। पण काकासोबत असलेला तो मित्र खूपच धीट होता। काकांना तिथं जाऊन बघण्यासाठी खूपच विनंती करत होता, म्हणून काकाही त्याला नाईलाजी हो म्हणाले। आता काही बॅटरीचा प्रकाश चमकवत दोघेही त्या बिल्डिंगच्या दुसऱ्या फ्लोअरवर जाऊ लागले। त्या बिल्डिंगच्या पायऱ्यावरून असं वाटत होतं जणू कित्येक वर्षांपासून त्या पायऱ्यावर कोणी चाललेलं नसावं। काका आणि काकांचा मित्र घाबरतच त्या पायऱ्यावर चढत होते। तो आवाज काहीसा आता बंद झाला होता, पण पायऱ्या चढून दुसऱ्या फ्लोअरवर जाणं आज या दोघांच्याही चांगलंच जीवावर बेतणार होतं। कदाचित त्यांना मुळीच माहीत नव्हते। आता रात्रीचा साधारण 1 वाजला असेल। जसे जसे त्या बिल्डिंगच्या पायऱ्या चढत
काका आणि काकांचा मित्र पुढे जात होते, तशी तशी काकांच्या मनात एक वेगळीच भीती उमलत होती. आता ते दोघेही दुसऱ्या फ्लोअरवर येऊन पोहोचले. तो आवाजही काहीसा आता बंद झाला होता. काकांचा मित्र बॅटरीचा प्रकाश चमकवत पुढे चालत होता आणि काका त्याच्याच मागे चालत होते. पण काकांना आता असे का वाटत होते की त्यांच्या मागे कोणीतरी चालत येत आहे. कदाचित माझ्याच पावलांचा आवाज माझ्या कानी येत असेल, म्हणून मला अशी जाणीव होत असेल. असा विचार करतच काकांनी तो प्रकार नजरअंदाज केला. आता ते दोघेही त्या खिडकीजवळ येऊन पोहोचले. खिडकी उघडून त्या घरामध्ये काही आहे का ते दोघेही बघू लागले. पण बॅटरीच्या प्रकाशात त्या घरात काहीच दिसत नव्हते. कदाचित मांजर वगैरे असेल, पळून गेली असेल, म्हणून दोघेही बिल्डिंगच्या खाली पायऱ्याने उतरू लागले. जसे ते खाली उतरू लागले तसाच काकांच्या मित्राच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला अशी त्याला जाणीव झाली. म्हणून त्याने बॅटरीचा प्रकाश चमकवत मागे उलटून बघितले तर त्याच्या पायाखालची चांगली जमीन सरकली. त्याने बॅटरीच्या प्रकाशात स्पष्ट बघितले एक काळीभोर आकृती त्याच्या काही अंतरावर उभी आहे. तिचे फक्त डोळे चमकत होते आणि विचित्र प्रकारे ती हास्य करत होती. काकांच्या त्या मित्राचा चांगलाच थरकाप उडाला. तो भीतीने थरथरू लागला आणि तो जोरात किंचाळला. त्याचा किंचाळण्याचा आवाज ऐकून काका त्याला म्हणाले, अरे काय झालं, काय एवढा ओरडलास? तो काकांना घाबरतच सांगू लागला, अरे तिथं कोणीतरी आहे. तो एवढा घाबरून गेला होता की त्याचा पूर्ण चेहरा घामाने माखून गेला होता. म्हणून काकांनाही कळाले होते त्याला खरंच काहीतरी विचित्र दिसलंय. म्हणून काका त्याची समजूत काढत त्याला सांगू लागले, अरे कोणी नाही तिथं, चल. आता तो घाबरतच काकांसोबत चालू लागला. आता ते दोघेही कसे बसे त्या बिल्डिंगच्या पायऱ्या उतरून बिल्डिंगच्या खाली उतरले. पण आता त्यांच्यासोबत एक विचित्रच प्रकार घडणार होता. हे कदाचित त्या दोघांनाही माहीत नव्हते. बिल्डिंगच्या खाली उतरताच अपार्टमेंटच्या गार्डनमध्ये कोणीतरी पळत गेलं असे त्या दोघांनाही दिसले. काळ्याकुट्ट अंधारात ते जे कोण होते ते त्यांना स्पष्ट दिसले नव्हते. कदाचित चोरटे वगैरे असतील, चोरीच्या उद्देशाने आले असतील. म्हणून काका आणि काकांचा मित्र पळतच अपार्टमेंटच्या गार्डनमध्ये आले. काकांचा मित्र अगोदरच खूप घाबरलेला होता. तो मुळीच काही बोलत नव्हता. आता अपार्टमेंटच्या गार्डनमध्ये कोणीतरी काहीतरी फुसफुसत आहे असा काहीसा आवाज काका आणि काकांच्या मित्राच्या कानी आला. म्हणून आता ते दोघेही पुढे घाबरतच जाऊ लागले. तर अचानकच बॅटरीचा प्रकाश गार्डनमध्ये असलेल्या झाडाखाली गेला. झाडाखाली जे दृश्य होते ते खूपच भयानक होते. त्या झाडाखाली दोन काळ्याभोर आकृत्या उभ्या होत्या आणि विचित्र प्रकारे हास्य करत होत्या. आता हा विचित्र प्रकार काकांनीही बघितला होता. काकांच्याही चांगलीच पायाखालची जमीन सरकली. काकांच्या अंगाला सरकन काटा उभा राहिला. आता त्या विचित्र दिसणाऱ्या आकृत्या बघून काका आणि काकांचा मित्र चांगलाच घाबरला. तो तसा विचित्र प्रकार बघून त्या दोघांनीही पळ घेतला. कशीबशी ते रात्र त्यांनी त्या गेटवरील बाकावर बसून काढली आणि दोघेही सकाळी घरी परतले. पण त्यांना मात्र खात्री झाली होती त्या अपार्टमेंटमध्ये काहीतरी विचित्र प्रकार आहे. तिथं रात्री अपरात्री काम करणं बरं नाही. ते दोघेही रात्रीच्या प्रकारापासून चांगलेच घाबरले होते. त्यांनी त्या अपार्टमेंटबद्दल काही लोकांना विचारण्याचा प्रयत्न केला तर त्या अपार्टमेंटचे एक वेगळेच रहस्य त्यांच्या उघडीस आले. तो एक व्यक्ती सांगत होता, आम्ही काही वर्षापूर्वी त्याच अपार्टमेंटमध्ये राहत होतो. तिथं काही विचित्र घटना घडत होत्या. यावर माझा आणि माझ्या पूर्ण परिवाराचा मुळीच विश्वास नव्हता. 1 महिना आमचा चांगला गेला आणि नंतर अचानकच जोरजोरात खिडक्या ठोठावण्याचा आवाज रात्री अपरात्री यायचा. पण ते खिडकी कोण ठोठावत होतं त्याचा आमच्याच्याने मुळीच शोध लागला नव्हता. एका दिवशी रात्रीच्या वेळेस माझ्या पत्नीला एक स्त्री गार्डनमध्ये झाडांना पाणी देताना दिसली. पण रात्रीच्या वेळी झाडांना कोण पाणी देणार हे बघण्यासाठी माझी पत्नी त्या स्त्रीजवळ गेली तर ती स्त्री अचानकच तिच्या डोळ्यासमोर गायब झाली होती. असे विचित्र प्रकार आमच्यासोबत घडत होते. म्हणून आम्ही खूप वर्षापासून ते अपार्टमेंट सोडून आम्ही इकडं राहायला आलो आहे. त्या व्यक्तीचं तेवढं बोलणं ऐकून काकांच्या काळजात एकदम धस्स झालं. कारण तसाच काहीसा प्रकार
रात्री काकांसोबत घडला होता. त्या दिवसपासून काकांनी तेथील काम सोडलं. आता काका दुसरीकडे काम करत आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचा तो मित्रही आहे.